आजचा व्हिडिओ पर्टिक्युलरली अशा स्त्रियांच्यासाठी ज्या आयुष्याच्या एका वळणावरती किंवा टप्प्यावरती आहेत आणि त्या त्यांची आयडेंटिटी कुठेतरी विसरलेल्या आहेत आणि त्या शोधायचा प्रयत्न त्या करत आहेत. अशा सर्व गृहिणींच्यासाठी किंवा स्त्रियांच्यासाठी ज्या कोणाला वाटतं की आपली आयडेंटिटी आपण विसरलेलो आहोत, आणखीन कसं करायचं, काय करायचं पुढं, आणि खूप कन्फ्युजन आहे, अशा सगळ्या स्त्रियांनी थोडंसं लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला काय हवं, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय करायचं आहे याची थोडीफार कल्पना किंवा ते माहीत असणं खूप आवश्यक आहे. जर का तुम्हाला काय हवं हे माहीत असेल तर त्याच्या पुढे कसं करायचं, काय करायचं याचा मार्ग शोधणं सोपं जातं. आता माहीत असणं म्हणजे नेसेसरी नाही आहे की प्रत्येक डिटेल माहीत असेल, पण ॲटलिस्ट की मला क्रिएटिव्ह फील्डमध्ये काहीतरी करावं असं वाटतं, मला ट्युशन्स घ्याव्याशा वाटतात, किंवा मग पुढे प्लॅन करता येईल की कसं करता येईल, काय करता येईल. थोडीफार कल्पना, आपल्याला काय हवं आहे, काय नको आहे, काय मला बरं वाटतं, काय केलं तर मी ते पटकन शिकू शकेन, करू शकेन, कन्सिस्टंटली पार पाडू शकेन, या गोष्टीची कल्पना असणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, थोडं आपल्याच्या स्वतःकडनं सुद्धा आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्यांना थोडंसं डिक्लटर करा. आपण खूप आपल्या स्वतःकडनं सुद्धा आपण खूप अपेक्षा करतो, आणि बरेचदा या ज्या अपेक्षा आपण आपल्याकडनं करतो असं आपल्याला वाटतं, त्या बरेचदा आलेल्या असतात सोसायटीकडून. म्हणजे सोसायटी म्हणजे लोकांना काय वाटेल, मग ते मला काय म्हणतील, या एका विचाराने आपण आपल्यावरती खूप काही कंडिशन्स, खूप काही अपेक्षा लादलेल्या असतात. मग इतकं क्लटर असतं की यात सुरुवात कुठे करायची याचा प्रश्न पडतो. त्याच्यापेक्षा थोडंसं डिक्लटर करा. तुम्हाला आत्ता तुमची प्रायोरिटी अशी आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय बनायचं आहे, काय करायचं आहे, फोकस तेवढ्यावरतीच करा. तिसरी गोष्ट, फाइंड युअर व्हॉइस. तुम्हाला काय हवं, काय नको हे तुम्ही बोलायला शिका. बरेचदा आपण असा विचार करतो की लोक काय म्हणतील, आणखीन कसं बोलायचं, लोक काय म्हणतील याचा विचार करत राहिलात तर तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही कधीच करू शकणार नाही. आपल्याला काय हवं हे बोलणं खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज ते कायमच अनहर्ड राहून जातं, कायमच त्याच्याकडं कानाडोळा केला जातो. त्यामुळे तुम्हाला काय हवं आहे याची क्लॅरिटी घेऊन ते बोलणं, फाइंडिंग व्हॉइस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता पुढची गोष्ट, आपल्याला जे हवं ते करण्यासाठी एक बेसिक स्किल हवं. जर का तुमच्याकडे ते असेल तर खूपच चांगली गोष्ट, त्याला थोडंसं अजून पॉलिश करा. मात्र तुमच्याकडं नसेल तर ते शिकणं हे महत्त्वाचं आहे. याच्यासाठी जगाची परमिशन घ्यायची काहीच गरज नाही आहे. तुम्हाला जर का वाटत असेल की मला ही पर्टिक्युलर गोष्ट करायची आणि त्याच्यासाठी मला दिस इज वॉट आय नीड टू लर्न, किंवा अजून काहीतरी पॉलिशिंग करायला लागणार आहे, तर यू शुड गो अहेड अँड डू दॅट. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडं जे तुम्हाला करायचं आहे त्याचं ॲटलिस्ट बेसिक नॉलेज आणि स्किल असावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे काही इच्छा आहे ती इम्प्लिमेंट करायला शिका. यू नीड टू टेक अ स्टेप. ॲक्शन प्लॅन असणं, त्याच्यासाठी विचार केलेला असणं. नुसताच डोक्यातल्या डोक्यात जर का तो मनातल्या मनात राहून गेला विचार, तर एनी गोल विदाउट अ प्लॅन इज जस्ट अ विश असं म्हणतात. म्हणजे तुम्ही जर का त्याच्याबद्दल काही पुढं केलंच नाहीत, काही ॲक्शन घेतली नाहीत, काही स्टेप्स घेतल्या नाहीत, तर अगेन तो तुमच्या डोक्यातच राहून जाईल आणि इंटरनली अजून एक फेल्युअर फक्त तुम्ही सामोरे जाल एका फेल्युअरला. सो ॲक्शन घेणं, जे काही ठरवतो आहे त्याच्यासाठीची पहिली स्टेप घेणं, त्याच्या पुढं ॲक्शन घेणं, आणि ही ॲक्शन घेण्यासाठीची तयारी असणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला आवडणं हे लोकांना तुम्ही आवडणं याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. स्वतःशी अलाईन राहिलात आणि तुम्हाला जर का आवडत असाल तर तुम्ही फार विचार करत नाही की दुसऱ्या लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं, आणि अल्टिमेटली तुम्ही खुश राहायला शिकता. आयडेंटिटी मिळवायची असेल, पॉवर मिळवायची असेल तर यू शुड बी ओके टू बी डिसलाईक बाय मेनी. सो फार विचार करू नका, स्वतःवरती काम करा, स्वतःची तयारी करा आणि 100% एक्झिक्यूट करून यशस्वी व्हा.